भिवंडी रानाळ चरणीपाडा स्थित माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त सेक्ट्रम हॉस्पिटल द्वारा मोफत आरोग्य शिबिरचे आयोजन भाजपा ठाणे जिल्हा चिटणीस राजेंद्र भोईर, माजी सभापती महिला बाल कल्याण समिती सौ सपना भोईर, रानाळ ग्रामपंचायत प्रभारी सरपंच प्रताप पाटील, भिवंडी पंचायत समिती सभापती ललिता पाटील यांच्या सौजन्याने करण्यात आले आणि ह्या मोफत शिबिरमध्ये मोठ्या संख्येने महिला पुरुषांनी भाग घेतला व आलेल्या मान्यवरांचे हार्दिक स्वागत केले। बाप्पा या कार्यक्रम मी दीपक भोईर यांना विनंती करतो की त्यांनी नामदेव पाटील साहेबांचा रानाळ गावचे माजी तसेच घेतलेला नसेल त्यांनी या ठिकाणी पूर्ण दिवसभरात मॅडम असतील त्यांचं देखील जेवण गावामध्ये आपण आयोजित करतो। यावर्षी आपण रानाळ गावाच्या वतीने कपिल पाटील साहेबांना त्यांचं आयुष्य आरोग्य लाभो आणि जनतेची सेवा करण्याची आई जगदंबा माता रानाळ गावाला 2 पाण्याच्या टाकी देखील आहेत। अशी अनेक विविध कामे त्यांनी त्यांच्या माध्यमातून झालेली आहेत आणि एक त्यांच्यासाठी आपण वर्षात एकदा वाढदिवसाच्या निमित्ताने गोरगरिबांची सेवा घडावी या निमित्ताने हा एक आरोग्य शिबिर या ठिकाणी आयोजित केलेला आहे। मी मुद्दामून सांगू इच्छितो की आपल्या चरणीपाड्यातल्या आणि आनंदनगरच्या आणि विडी कामगारमध्ये जे असाध्य रोगामध्ये या ऑपरेशनची वेळ येईपर्यंत जो आजार होता तो मी कपिल पाटील साहेबांना सांगून मुख्यमंत्री सहायता निधी आणि कपिल पाटील फाउंडेशनच्या वतीने त्यांना मी मदत मिळवून दिली आणि असे त्यांचे उपक्रम चालू असतात आरोग्याविषयी आणि मला देखील वाटलं की ते जे आपल्याला आपल्या इथल्या जनतेला आपल्या गोरगरीब लोकांना जी एक आरोग्य प्रथम आपला कार्यक्रम गणेशांना वंदन करून सुरुवात होत असते तरी मी नामदेव पाटील साहेबांना विनंती करतो की त्यांनी गणेश वावरनं कार्यक्रमाची सुरुवात करायची आहे। चरणीपाडा या ठिकाणी मोफत आरोग्य शिबिर। नमस्कार। आज आदरणीय कपिल पाटील साहेब यांचा वाढदिवस आहे। या वाढदिवसानिमित्त रानाळ गावात या उपकेंद्रामध्ये एक आरोग्य शिबिर तसेच मोफत औषधं देण्यात येतील। तसेच आयुष्यमान भारत कार्ड यांचं शिबिर आयोजित केलेलं आहे। या शिबिरामागचं मुख्य कारण म्हणजे आदरणीय आमचे नेते केंद्रीय मंत्री कपिल पाटील साहेब यांचा वाढदिवस आहे। त्यांना वाढदिवसा निमित्ताने आम्ही खूप खूप शुभेच्छा देतो। तसेच आई जगदंबे आणि एकविरा देवी चरणी प्रार्थना करतो की त्यांना उत्तम आरोग्य लाभो। या निमित्ताने आमच्या रानाळ गावामध्ये आदरणीय राजेंद्र भोईर साहेब, राजेंद्र मडवी साहेब तसेच तंटामुक्त अध्यक्ष नामदेव पाटील साहेब यांच्या माध्यमातून हे शिबिर आयोजित केलेले आहे। तरी त्या शिबिराचं सर्व गावकऱ्यांनी व आजूबाजूच्या परिसरातील लोकांनी लाभ घ्यावा अशी मी विनंती करतो।
आले का मग